सरकारने एक जी.आर. काढला आणि मनोज जरांगे यांचं उपोषण संपलं. पण मनोज जरांगे आणि मराठा समाजाला पुन्हा एकदा सरकारने फसवले अशी चर्चा केली जाते आहे. पण ही चर्चा किती योग्य आहे हे देखील बघणं तितकंच गरजेचं आहे. मराठा समाजाला आरक्षणाच्या माध्यमातून जे काही मनोज जरांगे यांनी मिळवून दिलेलं आहे ते इतर समाजाला अजूनही मिळालेलं नाही, ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. SC, ST, OBC यांच्या रिझर्वेशनाचा विचार ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस या लोकांना जे काही मिळालं नाही ते सध्या मराठा समाजाला मिळवून देण्यामध्ये मनोज जरांगे यांना यश आलेलं आहे. पण हे आपण व्यवस्थितरित्या तपासून बघत नाही. नेमकं काय झालं आहे हे मी तुम्हाला काही उदाहरणांच्या माध्यमातून सांगतो. समजा ओबीसीचा एक कॅन्डिडेट आहे आणि ओबीसीच्या कॅन्डिडेटनं एखाद्या नोकरीसाठी अर्ज केला आहे. तर त्या ओबीसीच्या कॅन्डिडेटचा अर्ज दोन पद्धतीने गृहीत धरला जातो. एक ओपनमध्ये गृहीत धरला जातो आणि दुसरा ओबीसीमध्ये गृहीत धरला जातो. SCचा एखादा कॅन्डिडेट आहे आणि त्याने जर सरकारी नोकरीसाठी अर्ज केला असेल तर त्याचा देखील अर्ज एक ओपनमधून गृहीत धरला जातो आणि दुसरा SCमधून गृहीत धरला जातो. STचं, NTचं हा सगळ्यांचं त्याच पद्धतीनं आहे. मराठा समाजाला नेमकं मनोज जरांगे यांच्या आंदोलनामधून काय मिळालेलं आहे हे जर आपण तपासून बघितलं तर मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला एक नाही, दोन नाही, तीन नाही, चार दरवाजे उघडून दिलेले आहेत आणि हे मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाचं यश आहे. आता हे दरवाजे कसे उघडलेले आहेत हे मी तुम्हाला सांगतो. जर समजा एक जागा आहे आणि त्या जागेवरती मराठा समाजाच्या उमेदवाराने अर्ज केला आहे. जागा जर ओपनची असेल तर तिथे मराठा समाजाला गृहीत धरलं जाईल. जागा जर EWSची असेल तर तिथे ज्या लोकांना कुणबी किंवा SC BCचं आरक्षण मिळालेलं नाही ते लोक EWSच्या जागेवरती अर्ज करतील. एक जर जागा OBCची असेल तर तिथे देखील मराठा समाजाचा कॅन्डिडेट येईल आणि जागा जर SC BCची असेल तर तिथे देखील मराठा समाजाचा कॅन्डिडेट येईल. आता एकूण 4 जागा मी तुम्हाला सांगतो. काही दिवसापूर्वी एका महाविद्यालयाची जाहिरात आलेली होती आणि त्या जाहिरातीमध्ये 5 जागा ओपनच्या होत्या, 1 जागा EWSची होती आणि 2 जागा OBCच्या होत्या. आता 5 जागा ज्या आहेत या 5 जागेवरती ओपनच्या कॅन्डिडेटमधून आपल्याला गृहीत धरूया आपण की ब्राह्मण किंवा मराठा, मारवाडी वगैरे ह्या लोकांना आपण तिथे घेतलं पाहिजे. 5 जागेपैकी 5 जागा मराठा समाजाचे कॅन्डिडेट घेतले गेले. दुसरी EWSची एक जागा होती. त्या EWSच्या जागेवर देखील मराठा समाजाचा EWSमधून कॅन्डिडेट घेतला गेला आणि दुसऱ्या जे 2 OBCच्या जागा होत्या त्या 2 OBCच्या जागेवर देखील कुणबी प्रमाणपत्र असलेले 2 कुणबी मराठा घेतले गेले. आता बघा, तिन्ही जागा, ओपनची जागा गेली, EWSची जागा गेली आणि OBCची ही जागा गेली. एखादा कॅन्डिडेट ज्यावेळेस अर्ज करतो त्यावेळेस त्याचे अर्ज 2च पद्धतीने गृहीत